तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी आंदोलन करणार. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार कशा पूर्ण करत नाही तेच बघतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. भाजपच्या किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष खंडेराव वाघाव यांनी आता घेतली जरांगेंची भेट. भाजपमध्ये न्याय मिळत नसल्यानं आघाव यांची लांड आता जरांगे पाटलांकडे जिंतूर जेलमधून सेलूमधून उमेदवारीची मागणी आहे. त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या गर्दी होतीये महिला काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत नंदुरबारमध्ये, आपल्याकडनं काय सूचना आहेत का? आता असं आहे की याच्यामध्ये गर्दी कमीत कमी व्हावी, म्हणजे चांगला नीट सुनियोजित कार्यक्रम व्हावा, पण कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये असा प्रयत्न आमचा असेल. भाजपचे माजी आमदार बाळ माने आणि उदय सामंतांमधला राजकीय संघर्ष पुन्हा समोर. रत्नागिरीतील मिऱ्या गावामधील एमआयडीसीवरून बाळ माने आक्रमक झाले. फडणवीसांना पत्र लिहित भूसंपादनाचा आदेश तात्काळ थांबवण्याची विनंती. यवतमाळच्या वणी मतदारसंघामधून राजू उंबरकर यांना मनसेकडून उमेदवारी. वणीमधील सभेत राज ठाकरेंकडून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर. दिल्लीत झालेल्या वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये सरकार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी. वक्फ बोर्डातून कल्याणच्या हाजी मलंग या गडाला वगळावा अशी शिंदे गटाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मागणी होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुनावणी झाली नाही. विधानसभेनंतर सुनावणी होण्याची शक्यता. सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख लवकरच जाहीर करणार. रविकांत तुपकरांसोबतच्या शेतकऱ्यांकडून आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन. तुपकरांच्या अटकेनंतर गिरगाव चौपाटीवर शेतकऱ्यांचं आंदोलन. 5 महिन्यात 232 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना. ओटीटी प्लॅटफॉर्म बंदी आणावी किंवा सेन्सॉर आणावा. मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपूरच्या मौदा शहरामध्ये विद्यार्थ्यांची रॅली. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन. श्रीरामपुरात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा. नराधमाला फाशी देण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यात बदलापूरच्या घटनेचा निषेध. पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बीडच्या परळीत बदलापूर इथल्या घटनेचा विद्यार्थिनींकडून तोंडावर काळ्या फिती बांधून निषेध. दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थिनींची मागणी. कोलकाता आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूरच्या तरुणांकडून मूक मोर्चा. दयानंद कॉर्नरपासून सुरू झालेल्या मोर्चात शहरातील तरुण तरुणींचा मोठा सहभाग. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रास्ता रोको. पेसा क्षेत्रात 17 संवर्गामधील पदभरती करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामधील आळसुंदे फाट्यावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. दहिगाव उपसा योजनेतून नेरले आळसुंदे या तलावामध्ये पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी निदर्शनं करत कामबंद आंदोलन. चंद्रपुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चाद्वारे आक्रोश आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलनाची हाक. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 3 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. बीडच्या अंबेजोगाईमधील शासकीय स्तरातील या रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा 9 दिवसांपासून संप सुरू. डॉक्टरांच्या संपामुळे ग्रामीण भागामधील रुग्णांचे हाल. नांदेडच्या किनवट तालुक्यामधील निचरपूरमधील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचं उपोषण. जिल्हा परिषदेच्या समोरच विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपासून उपोषण. नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांमध्ये चेंगराचेंगरी. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, तर 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची गर्दी. पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच नंबर लावण्याची वेळ. तर TV9च्या बातमीनंतर रक्षा खडसे, चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. तहसीलदार व्यंकटेश मुंडेंकडून बँकांबाहेरच्या गर्दीला आढावा.